कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन दरवर्षी बेळगावमध्ये होतं आणि याच दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषकांचा महामेळावा करत असते। या महामेळाव्यामधून मराठी भाषकांच्या भावना प्रकट केल्या जातात। मात्र बेळगावचे जिल्हाधिकारी मराठी भाषकांच्या महामेळाव्याला परवानगी देत नाहीत आणि मोडतोड करतात आणि म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। मराठी भाषकांच्या या महामेळाव्याला परवानगी देण्यात यावी आणि ठाकरे गटासह अन्य पक्षाचे लोक या मराठी भाषकांच्या मेळाव्यासाठी जातात त्यांना बंदी घालू नये अशी मागणी या निवेदनात देण्यात आली। कर्नाटक सरकारने महामेळावा मोडायचा कार्यक्रम केला तर अधिवेशन काळात कर्नाटकच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांचा इशारा। दरवर्षी हिवाळी अधिवेशन हे बेळगावमध्ये होतं। या बेळगावच्या हिवाळी अधिवेशनाला गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे की मराठी माणसं एकत्र येतात आणि महामेळावा करतात। महाराष्ट्र एकीकरण समिती हा महामेळावा करते। या महामेळाव्याच्या विरुद्ध मराठी माणसांच्या भावना प्रकट केल्या जातात। बेळगावचे कलेक्टर याला परवानगी देत नाहीत, मोडतोड करतात। म्हणून आम्ही कोल्हापूरच्या कलेक्टरला आज निवेदन दिलं आहे की महामेळाव्याला परवानगी द्यावी आणि महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अन्य पक्षाचे लोक जे बेळगावला जातात त्या लोकांना कर्नाटकच्या सरकारनं बंदी घालू नये। या पद्धतीने जर कर्नाटकच्या सरकारनं जर निर्णय घेतला नाही आणि जर महामेळाव्यावर जर मोडायचा जर काय कार्यक्रम जर केला तर अधिवेशन काळामध्ये कर्नाटकच्या कोणत्याही मंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।